हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू परिवर्तन लर्निंग सेंटर. मायसेल्फ प्रमोद सर. तर विद्यार्थी मित्र, मागच्या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये आपण पाहिला होता गणित भाग 1 मधला सराव संच 2.3. या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये आपण पाहणार आहोत सराव संच 2.4. हा जो वर्ग समीकरण जो प्रकरण आहे एकदम सोपा आहे बघा, जर समजलं तर तुम्हाला. कारण का एकदा जर का त्याचे तुम्हाला छोटे छोटे जे गणित म्हणतो आपण ते जर व्यवस्थित समजले, त्या पुढचे एवढं काही जास्त अवघड नसणार नाही. तर वेळ न लावता सुरू करूया आपण वर्ग समीकरण मध्ये सराव संच 2.4. पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर विद्यार्थी मित्र चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, तुमच्या विद्यार्थ्यांना तुमच्या मित्रांना आपण शेअर करा. चला सुरू करूयात आपण 2.4 मधला पहिला क्वेश्चन. तर बघा 2.4 मध्ये आपल्याला पहिला क्वेश्चन काय सांगितलेला आहे. यामध्ये सांगितले आपल्याला खालील वर्ग समीकरणांची सामान्य रूपाशी तुलना करून एबीसी च्या किमती लिहा. बरोबर आहे. मग आपल्याला एबीसी च्या किमती लिहिण्याच्या अगोदर याची तुलना सामान्य रूपाशी करायची. आता सामान्य रूप तुम्हाला माहित पाहिजे, याचा सामान्य रूप आहे काय. तर पहिली गोष्ट तुम्हाला सामान्य रूप सांगतो. वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आहे ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. हे वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आहे, हे तुम्हाला माहित हवे. ठीक आहे. तर याला आपण छोट्याशा एका बॉक्स मध्ये लिहूया, म्हणजे तुमच्या एकदम लक्षात पक्क राहील. मग समीकरण सोडवताना लिहायचं कसं, तर सगळ्यात अगोदर ते आपल्याला वापरावं लागणार आहे. कसं, यामध्ये लिहायचे की वरील समीकरणाची तुलना असं लिहायचं. वरील डायरेक्ट नाही लिहायचं, वरील समीकरणाची तुलना. ठीक आहे. वरील समीकरणाची तुलना कशासोबत करायची आपल्याला, सामान्य रूपाशी ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करून. ठीक आहे. याच्याशी करून यासोबत तुलना करून आपल्याला एबीसी च्या किमती लिहायच्यात. मग समीकरण काय आहे आपल्याकडं, समीकरण आहे आपल्याकडे x चा वर्ग वजा 7x अधिक 5 बरोबर 0. मग यामध्ये a बरोबर x वर्गाच्या बाजूला काही नाही म्हणजे काय असतो, 1 असतो. ठीक आहे. मग इथं काही नाही म्हणजे a ची किंमत काय येणार, 1 येणार. त्याचबरोबर मग b ची किंमत लिहायची आपल्याला. इथं हे जे x च्या बाजूला जो अंक असतो तो किंमत असते आपल्या b ची किंमत. तर त्याच्या चिन्ह सगळं लिहायची. तर वजा 7 आहेत म्हणून b ची किंमत वजा 7 लिहिले. त्याच प्रकारे मग c ची किंमत लिहायची. तर c ची किंमत काय आहे, जो एकटा अंक आहे ज्यासोबत कुठलाच चल नाही, तो एकटा अंक जो असणार तो c ची किंमत असणार आहे. मग c बरोबर काय असणार आहे, 5. तो एकटा आहे, अकेला आहे, वो सिंगल आहे, त्याची किंमत लिहून टाकायची. तो असणार आहे आपला कॉन्स्टंटचा c, म्हणजे c स्थिरांक म्हणतो ज्याला आपण मराठीमध्ये, तो असणार आहे. देन हा झाला आपला फर्स्ट क्वेश्चन. तशाच प्रकारचा नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे. याचा फायदा तर स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा एवढं जास्त काही गरज नाही पडणार, छोटस आहे. चला पुढचं सोडूया आपण उत्तर. प्रश्न बघा, दुसरा प्रश्न काय दिला आपल्याकडे त्याच प्रकारे, फक्त याला अगोदर सामान्य रूपामध्ये करून घ्यायचं. ठीक आहे. हा तर बघा आताच पेन पडत होती आपली, आता वाचली. प्रश्न 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 हा दुसरा हा आहे. ठीक आहे. यामध्ये काय करायचं, सामान्य रूपामध्ये करून घ्यायचं सगळ्यात अगोदर. तर याला चल रे बाबा ऐसा नाही होणे का. दुसरा आहे. तर बघा सामान्य रूपामध्ये करताना x चा जो वर्ग आहे तो आपल्या जागेवर राहणार, म्हणून x चा वर्ग घेतला वजा 3x. दुसरा क्वेश्चन आहे का रे, हा दुसरा स्तर आहे. ठीक आहे. वजा 3x सामान्य रूपामध्येच आहे आणि वजा 2 बरोबर 0 ऑलरेडी सामान्य रूपामध्ये आहे. ठीक आहे. तो आपण चुकून तिसऱ्या प्रश्नावरती गेलतो, पुढे येणारच आहे तो क्वेश्चन. यामध्ये ते वाक्य लिहायचं आपल्याला. काय लिहायचं, वरील समीकरण. आता बघा मी प्रत्येक वेळेस नाही लिहित, ह्या वेळेस लिहितो. आता वरील समीकरणाची तुलना, ठीक आहे. तुलना करायची, कंपॅरिझन करायचंय. कशासोबत करायचंय, सामान्य रूप लिहायचं. x चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 याच्याशी करून. ठीक आहे. याच्याशी तुलना करायची आणि x च्या वर्गाच्या बाजूला जो अंक आहे तो लिहायचा. x च्या वर्गाच्या बाजूला कुठला अंक आहे का, नाही दिसत आहे, म्हणून x च्या बाजूच्या वर्गाला जो अंक दिसत नाही तिथे a ची किंमत येणार आपल्याकडं. a झाले a ची किंमत. देन b ची किंमत काय लिहिणार, x च्या बाजूला कुठला अंक आहे, वजा 3 हा अंक आहे, म्हणून b ची किंमत लिहिली आपण. नंतर c ची किंमत लिहायची. आता तुम्हाला सांगितलं जो अकेला असतो, ठीक आहे, एकटा जो अंक असणार आहे त्याची किंमत लिहायची, त्याच्या चिन्हासोबत लिहायची. वजाचं चिन्ह आहे त्याला, म्हणून त्याचं उत्तर असणार वजा 2. c ची किंमत लिहिली आपण वजा 2. अशा प्रकारे हा आपण प्रश्न सोडवला. चला पुढचा प्रश्न बघूया. हा आहे बघा तिसरा प्रश्न, ज्यामध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर काय करायचं माहिती का, ज्या किमती दिल्या त्या लिहून घ्यायच्या. हेच आहे का रे, मला थोडं ह्याच्यामध्ये ना डाऊट वाटतंय. कारण का एबीसीच्या किमतीतलं नसणार आहे क्वेश्चन. एक मिनिट आपण काय करू, चेकच करून घेऊ एकदा, म्हणजे झंझट नको याची, आहे का नाही. पुन्हा आपल्याला हेच क्वेश्चन आहेत का समजायला लागेल ना.
हा तर विद्यार्थी मित्र थोडंसं लक्ष द्यायचं, आपली थोडीशी नॉर्मल मिस्टेक झाली, म्हणजे थोडी आपली गडबड झाली, काहीच नाही यामध्ये. आपल्याला काय यामध्ये आपण ना आपण सूत्र पद्धतीने सोडवायचे होते का समीकरण, तिकडे गेलो डायरेक्ट. आपल्याला जो आहे हा पहिला प्रश्न झाला, हा दुसरा आणि तिसरा इथंच दिलेला होता. एका स्लाइड वरती 2 क्वेश्चन होते, तो आपण इथून सोडवूया. ठीक आहे. तर यामध्ये काय करायचं होतं माहित का, दुसरा प्रश्न सामान्य रूपामध्ये करून घ्यायचा होता. तरी मला वाटलंच होतं थोडंसं कन्फ्युजिंग, कारण प्रश्न दुसरे समोरचे आल्यामुळे. काय करायचं यामध्ये, सगळ्यात अगोदर सामान्य रूपाशी करून घ्यायचं. सामान्य रूप काय असतं आपल्याकडं, जो वर्ग संख्या असणार ते घेऊन घ्यायचं समोर, 2m चा वर्ग जसा तसा समोर. आता अधिक 5m आहेत बरोबरच्या इकडे येऊन काय झाले, वजा 5m झाले, आणि जे वजा 5 आहेत ते बरोबरच्या इकडे येऊन अधिक 5 झाले, आणि तिकडे बरोबरच्या काहीच नाही राहिले म्हणून काय लिहिणार, 0 लिहिणार आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला माहित आहे याच्याशी ही जो समीकरण आहे याची तुलना कशाची करायची, आता म्हणजे सगळं नाही लिहित परत, याची तुलना कशासोबत करायची, तुलना. ठीक आहे. कशासोबत करायची, ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 याच्या सोबत करायची. मग x च्या वर्गाच्या बाजूला जो अंक आहे तो आपण लिहून टाकायचा 2. ठीक आहे. वरी बघा इथे x च्या बाजूला अंक आहे 2, तो घेतला a ची किंमत. त्यानंतर b ची किंमत काय घेणार, x च्या बाजूला जो अंक आहे विथ त्याच्या साइन सोबत चिन्ह काय त्याच्याकडे वजा 5 आहे, मग घेतला आपण वजा 5, b ची किंमत लिहिली. देन c ची किंमत काय लिहायची, जो एकटा अंक आहे किती आहे, 5 आहे, अधिक मध्ये आहे म्हणून त्याला काय लिहिणार आपण, c बरोबर फक्त 5. तर अशा प्रकारे a b c या किमती आपण घेतल्या. हा झाला बघा दुसरा प्रश्न abc च्या किमती म्हटला. हा तिसरा प्रश्न आहे. हा थोडासा डिफिकल्ट वाटत असेल पण काही टेन्शन घ्यायचं नाही, एकदम इझी सांगतो याला तुम्हाला. सगळ्यात अगोदर तर याला काय करायचं, सामान्य रूपामध्ये करून घ्यायचं. जो y चा वर्ग आहे तसा तसा y चा वर्ग. आता जे अधिक 7y आहे तर इकडे काय झाले, वजा 7y झाले. आणि c ची जी किंमत आहे स्थिरांक, ती किंमतच नाही इथं, म्हणून त्याला आपण डायरेक्ट अधिक 0 सुद्धा करू शकतो, किंवा नाही जरी केलं तरी त्याच्यामध्ये काही आपल्याला हरकत नाही, किंवा आपण डायरेक्टली काय याला असं पण लिहू शकतो, बरोबर 0. ठीक आहे. एवढं तरी लिहिलं. यामध्ये आपल्याला a b च्या किमती लिहायच्या. तर a बरोबर बघा जो y चा वर्ग आहे त्याच्या बाजूला जो अंक असतो, अब इसके बाजू में कुछ नहीं है, जिसका कोई नहीं होता उसका क्या होता है, 1 होता है. मग y च्या बाजूला काही नाही म्हणून काय लिहिणार आपण, 1 लिहिणार. इज दॅट क्लिअर. a ची किंमत आली 1. तसंच मग b ची किंमत सांगा बरं काय येणार आहे, y च्या बाजूला जो अंक आहे वजा 7 ती असणार आपल्याकडे b ची किंमत. ठीक आहे. a झाली, b झाले, आणि c ची किंमत आपल्याकडे दिलीच नाही, काहीच नाही, म्हणजे तिथं काय 0 आहे. ठीक आहे. c ची किंमत काय असणार 0. मग c चा जो आहे स्थिरांक अंक याची किंमत असणार 0. अशा प्रकारे एबीसी च्या किमती सांगा. ते आपण 3 प्रश्न सोडवले. चला पुढचे प्रश्न बघूयात. आता यामध्ये आपल्याला सूत्र पद्धतीने समीकरण सोडवायचे. बघा प्रश्न काय सांगतो की प्रश्न दुसरा, खालील वर्ग समीकरणे सूत्राचा वापर करून सोडवा. आता सूत्राचा वापर म्हणजे काय, तर तुम्हाला वर्ग समीकरण सोडवण्याचं सूत्र माहित पाहिजे. पहिली गोष्ट तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये हे अगोदर लिहूनच ठेवा. x असेल तर x घ्यायचं, y असेल y घ्या, z असेल z, काय जे असेल ते एबीसीतलं अक्षर ते घेऊन टाकायचं अगोदर. ठीक आहे. तर आपण काय करूया, आपल्याकडे x हे चल दिलेलं आहे, तर सूत्र काय ते लिहून घेऊया. x बरोबर सुरुवात होते वजा पासून, वजा b अधिक किंवा वजा, त्यानंतर वर्गमूळामध्ये b चा वर्ग वजा 4ac आणि या सगळ्यांना भागिले 2a. हे आपल्याकडं वर्ग समीकरण सूत्र पद्धतीने सोडवण्याचं हे सूत्र आहे. ठीक आहे. हे त्याचं सूत्र आहे. हे सूत्र तुम्हाला पाठच पाहिजे पोरं. तुम्ही 10वीची परीक्षा द्यायला वर्ग समीकरण शिकायला म्हणल्यावर एवढं तर तुम्हाला यायलाच पाहिजे. ठीक आहे. तर हे लिहूनच ठेवा तुमच्याकडं. तर आता आपल्याला ह्याच सूत्र पद्धतीने समीकरण सोडवायचं आहे. आपण यार दुसऱ्या प्रश्नावरती आलो. ठीक आहे. अनफॉर्च्युनेटली आपण सेकंड क्वेश्चन वरती आलो. हा आहे आपल्याकडे पहिला प्रश्न. ठीक आहे. आपला बोर्ड जरा माझ्यापेक्षाही जास्त पळायला लागलाय. ठीक आहे. यालाच काळजी लागली सर, चला जरा लवकरच संपवा. तो डोंट वरी, आपल्याकडे सूत्र आहे तो लिहून घेऊ आपण. x चा वर्ग काय आहे आपल्याकडं, सॉरी x चे जे सूत्र असणार आहे वजा b अधिक किंवा वजा वर्गमूळामध्ये सांगा काय असणार आहे, b चा वर्ग वजा 4ac भागिले या सगळ्यांना 2a. तर हे आपल्याकडे सूत्र आहे. त्याच पद्धतीने ते सूत्र इथे लिहायचं. तर ते सूत्र लिहिण्याच्या अगोदर हे समीकरण आपल्याला सामान्य रूपात दिलेलं आहे ऑलरेडी. याच्यामध्ये a b c या किमती आपल्याला लिहायच्या येतात. तर डोंट वरी, यामध्ये लिहून घेऊ आपण. त्यामध्ये काय लिहायचं, वरील समीकरणाची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c याच्याशी करून एकदा लिहितो, त्याच्यानंतर रिपीट नाही लिहित, ते तुम्ही समजून घ्या किंवा तुम्ही नंतर लिहा. त्यामध्ये यामध्ये लिहितो मी वरील समीकरणाची तुलना. ठीक आहे. समीकरणाची तुलना. आता याची तुलना कशा सोबत करायची आहे रे, वरील समीकरणाची तुलना ax चा वर्ग सामान्य रूप आहे अधिक bx अधिक c बरोबर 0 याच्याशी
करून याच्याशी काय करायची, मैत्री करायची म्हणजे तुलना करायची, याच्याशी करून इथंच लिहितो। मग याच्याशी तुलना करून आपल्याकडे ए बी सी च्या काय किमती निघणार त्या लिहून घेऊ आपण, ठीक आहे। तर ए बरोबर, आता एक्स वर्गाच्या बाजूला काही नाही म्हणजे एक आहे, जिसका कोई नहीं होता इसका एक होता है, मग याची किंमत आली 1, ठीक आहे। मग आता बी ची किंमत लिहायची। आता एक्स च्या बाजूला जो अंक आहे तो म्हणजे बी ची किंमत, एक्स च्या बाजूला काय येतं 6 आहे, मग इथं काय लिहिलं आपण 6, तर ही किंमत आली बी ची किंमत। आता सी ची किंमत बघा, जो एकटा अंक आहे ती असणार आपल्याकडे सी ची किंमत, मग इथं घेऊ आपण सी बरोबर 5। एकदा ए बी सी च्या किमती मिळाल्या की त्या समीकरणामध्ये आपण डायरेक्टली किमती टाकू शकतो, किंवा जो वर्गमूळामध्ये बी वर्ग वजा 4ac दिलेला आहे तो जर अगोदर आपण किंमत काढून घेतली आणि नंतर किंमत त्या वर्गमूळात टाकली तरी एकदम बेस्ट होणार आहे। कुठल्या बी दोन्ही कोण असं खाल्लं काय ना असं खाल्लं काय पोटच भरणार आहे वाघ हो, ठीक आहे। आपण काय करू, अगोदर वर्गमूळात बी वर्ग वजा 4ac याची किंमत काढून घेऊया। काय दिली बरं आपल्याकडं किंमत, ते घेऊ आपण काढून। वर्गमूळामध्ये बी वर्ग वजा 4ac याची किंमत काढायची, बरोबर। आता बघा बी वर्ग बरोबर आहे, तर मग बी चा वर्ग घ्यायचा आपल्याला, इथं 6 चा वर्ग घेणार बी च्या ठिकाणी, नंतर वजा 4 जसला तसं। आता ए बघा, ए ची किंमत इथं 1 घेतला आपण गुणाकारात, म्हणजे कंसात टाकला म्हणजे ऑटोमॅटिकली गुणाकारात। त्यानंतर आता सी ची किंमत, सी किती आहे 5, याला घेतला गुणाकारात 6, कंसात टाकला म्हणजे तो गुणाकारात गेला। त्यानंतर 6 चा वर्ग किती आहे रे, 6 36, याला वर्गमूळ करू अगोदर। त्यानंतर वजा 4 1 4 आणि 4 संग 24, तर 36 वजा 24 झाले। तर यामध्ये लिहिणार आपण 4 संग, अरे इथं तर 5 आहेत ना गधे हो, तुम तो सुधर जाओ, बताओ मुझे कमेंट में। इथं 5 आहेत, 4 पंचे 20 घेतले आपण, ठीक आहे। तर इथं आले 20, मग 36 मधून 20 गेले तर राहिले बरोबर किती 16, ठीक आहे। वर्गमूळामध्ये 16 हे जे आन्सर आहे आपल्याला कशाचं मिळालं आहे, बी वर्ग वजा 4ac, ठीक आहे। इथं वर्गमुळात घ्यायची गरज नाही, ठीक आहे। बी वर्ग वजा 4ac घेतले आपण, ठीक आहे। तर बी वर्ग वजा 4ac ही किंमत आपल्याला मिळाली आहे 16, तर ही वर्गमुळात टाकायची आहे किंमत, 16 किंमत मिळाली ती वर्गमुळामध्ये टाकायची आहे। वर्गमुळामध्ये घेतलेलं आहे अगोदर तर वर्गमुळात पण घेऊ शकतो आपण, त्याला असं काही नाही की तुम्ही असंच घेतले म्हणून। आता सरळ सरळ ते आपण काय करूया, किमती याच्यामध्ये भरून देऊया, किमती याच्यात टाकून देऊ। काय किमती आपल्याकडे समीकरणी आहे, या समीकरणामध्ये किमती टाकायचं। मला सांगा, वजाचं चिन्ह सुरुवातीलाच आहे मग वजा लिहिलं। बी ची किंमत किती आहे आपल्याकडे बघा 6, इथं 6 लिहिले, अधिक किंवा वजा वर्गमुळामध्ये बी वर्ग वजा 4ac याची किंमत किती आली, 16 आलेली आहे, इथं टाकलं आपण 16। हे वर्गमूळ आपण घेतले, इथं हे घ्यायची सुद्धा गरज नव्हती, इथं आपण वर्गमूळात बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढलेली नव्हती, बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढली होती, त्यामुळे हे आपण नाही जरी घेतलं तरी भी हे आपलं भागत आहे, ठीक आहे। इसको हम हटा देंगे तो भी चल जाएगा, ठीक है, इसको इसके पद से हटा दो। तर 16 किंमत आली, वर्गमूळामध्ये टाकून दिली आपण ती, आणि सगळ्यांना भागिले शेवटी काय होतं 2, ए म्हणजेच काय, ए ची किंमत आहे इथं 1, इथं घेतला आपण 1। आता काय करायचं, वजा 6 असायला असेच लिहायचे, वजा 6 घेतले आपण, नंतर अधिक किंवा वजा हे आपण x बरोबर किंमत काढलो। त्यानंतर वर्गमूळ 16 चं वर्गमूळ किती येते रे, 16 चं वर्गमूळ येते 4, मग घेतला आपण 16 चं वर्गमूळ 4, आणि खाली 2 गुणिले 1 बे। यामध्ये आता या बे न या 6 ला भाग जातो, तो पण आपण डायरेक्टली देऊ शकतो, किंवा यांचा अगोदर मिटून घेऊ आपण। तर x च्या इथं 2 किमती मिळणार आपल्याला, तर इथे घेऊ आपण x बरोबर वजा 6 अधिक 4 भागिले 2, किंवा और मध्ये वजा 6 वजा 4 भागिले 2, या 2 किमती x च्या भेटतात। त्यामध्ये यांचं वरच्याचं काय ते करून टाकायचं, अधिक वजा वेगळे चिन्ह आले तर विरुद्ध चिन्ह येता वजा बाकी करावे, मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे, 6 मधून 4 गेले, 2 राहिले, मोठे संख्येचे चिन्ह वजाच दिलं भागिले 2, ठीक आहे। 2 भागिले 2 आले x ची किंमत, म्हणजेच x बरोबर वजा 1 ही किंमत आपल्याला मिळणार आहे। एवढं कळलं, कसं आलं ते, बे बे कटले। त्यानंतर किंवा पुढे तसंच आपल्याला सोडवायचंय, काय येणार आहे इथं, वजा 6 वजा 4 समान चिन्ह येता बेरीज करावे, उत्तराला समानतेचं चिन्ह द्यावे, म्हणजेच वजा वजा झाले अधिक, 6 4 झाले 10, वजा 10 भागिले 2, तर किंवा x ची किंमत दुसरी काय मिळाली मग आपल्याला, x बरोबर 2 पंचे 10 वजा 5 ही किंमत इथं मिळालेली आहे। अशा प्रकारे हे समीकरण इथं आपण सोडवलेलं आहे। तर हा प्रश्न क्रमांक पहिला सूत्र पद्धतीने सोडवायचा तो आपण इथं सोडून घेतला, हवाय तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, जरा बाजूला हो तुम्ही, ठीक आहे। चला प्रश्न पहिला झाला, आता दुसरा सोडवूया आपण। यामध्ये दुसरा पण प्रश्न काही जास्त अवघड नाहीये,
सोडवू लवकरच. ठीक आहे झाला. चला पुढचा क्वेश्चन घेऊ. करतो याला मी इरेज. चल भाई सेकंड क्वेश्चन की तरफ. हा आहे आपल्याकडे दुसरा प्रश्न. तर हा दुसरा प्रश्न सोडवण्या अगोदर तुम्हाला माहित पाहिजे की याची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c याच्याशी करायची. आता ते वाक्य मी परत नाही लिहित, ते तुम्ही लिहा. फक्त मी याच्या a b c च्या किमती लिहून टाकतो. तर इथं a बरोबर काय असणार आहे, x वर्गाच्या बाजूला काय नाही म्हणजे 1 आहे, ही झाली a ची किंमत. त्यानंतर b बरोबर x च्या बाजूला जी संख्या आहे ती -3 आहे, ती b ची किंमत घेतली. आणि c बरोबर c च्या बाजूला -2 आहे, बरोबर आहे. म्हणजेच एकटा अंक काय आपल्याकडं -2 आहे, तो घेतला आपण. ए बी सी किमती लिहिल्या की आपल्याला सूत्र माहित आहे, ते सूत्र आपण लिहून टाकायचं. सूत्र काय आपल्याला समजा थोडं बाजूला घेतो मी. सूत्र आहे आपल्याकडं x बरोबर -b अधिक किंवा वजा वर्गमुळामध्ये b चा वर्ग वजा 4ac भागिले 2 हे सूत्र आहे. या सूत्रामध्ये तुम्ही डायरेक्ट किमती बी टाकू शकता किंवा b वर्ग वजा 4ac ची किंमत काढून त्या वर्गमुळामध्ये टाकू शकता. आपण किंमत काढून घेऊ अगोदर. कशाची किंमत काढायची, b वर्ग वजा 4ac बरोबर b काय आहे -3 आहे, मग -3 चा वर्ग वजा 4 ला 4, a ची किंमत आहे आपल्याकडे 1 आणि c ची किंमत आहे आपल्याकडे -2. तर या ठिकाणी -3 चा वर्ग होतो 9 आणि हे वजा वजा गुणिले झाले अधिक. 4 1 4 आणि 4 2 8 म्हणजे 9 अधिक 8 किती झाले 17. आपल्याकडे जे b वर्ग वजा 4ac याची किंमत किती मिळाली आहे 17 मिळाले. आता ही जे मिळालेली किंमत आहे ते तुम्ही समीकरणामध्ये डायरेक्टली टाकू शकता. मग यामध्ये काय करणार आपण, आपल्याकडे सूत्र काय आहे ते लिहिलंय आपण. यामध्ये आपल्याला माहित आहे वजाचं चिन्ह जसं तसं b ची किंमत किती आहे, b ची किंमत बघा -3 आहे, हे कंसामध्ये घेतले -3. त्यानंतर अधिक किंवा वजा आणि वर्गमुळामध्ये b वर्ग वजा 4ac ची किंमत किती काढली रे आपण 17 काढली. ठीक आहे. यामध्ये भागिले काय होतं 2a. तर आता वजा वजा बघा, कंसाच्या बाहेरला वजा, कंसाच्या आतला वजा, वजा वजा झाले अधिक, गुणिले मध्ये होते म्हणून मग इथं फक्त 3 राहिलं. अधिक किंवा वजा वर्गमुळामध्ये 17 जसाला तसे आणि इथं 2a च्या ठिकाणी आता इथं डायरेक्ट किंमत पण टाकू शकलो असतो आपण. गुणिले a ची किंमत किती होती 1 होती, तर b1 व b इथं घेतले आपण 2. आता इथे x च्या आपल्याला 2 किमती मिळणार, बरोबर आहे. x च्या 2 किमती काय मिळणार, तर x बरोबर 3 अधिक वर्गमुळामध्ये 17/2 किंवा दुसरी किंमत मिळणार आपल्याला x बरोबर 3 वजा वर्गमुळामध्ये 17/2. अशा x च्या आपल्याला इथं 2 किमती मिळालेल्या आहेत. ठीक आहे. तर हा दुसरा प्रश्न पण एकदम इझी आणि सोपा होता, तो पण आपण सोडवलेला आहे. स्क्रीनशॉट घेऊ शकता याचा. हे झालं की लगेच पुढचा प्रश्न सोडवूयात. ठीक आहे, झालाय स्क्रीनशॉट. चला तर पुढचा प्रश्न घेऊया आपण यानंतर. पुढचा प्रश्न आहे आपल्याकडं हा प्रश्न क्रमांक 3. यामध्ये काय करायचं विद्यार्थी मित्र, त्याच प्रकारे एबीसी च्या अगोदर किमती घ्यायच्या आणि मग प्रश्न सोडवायला सुरू करायचं. काय लिहिणार तुम्ही, चला मग वरील समीकरणाची तुलना. ठीक आहे, हे कंपल्सरी लिहा बरं का. आता मी लिहित नाही, आपला व्हिडिओ जास्त लॉंग होईल म्हणून. ठीक आहे. वरील समीकरणाची तुलना कशासोबत करणार तुम्ही, x चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करून. ठीक आहे, याच्याशी तुलना करून एबीसी च्या किमती लिहायच्यात. आता मी प्रत्येक एक्झाम्पल मध्ये प्रत्येक उदाहरणामध्ये हे वाक्य नाही लिहित, आपला तेवढा वेळ वाचल, तर मी डायरेक्ट एबीसी च्या किमती लिहित आहे. पण तुम्हाला काय करायचं, हे वाक्य कंपल्सरी लिहायचं आहे. तर a ची किंमत काय घेणार मग आपण, m वर्गाच्या बाजूला जो आहे तो संख्या 3 आहे, a ची किंमत घेतली आपण 3. मग b ची किंमत या m च्या बाजूला 2 आहे, तर b ची किंमत घेतली आपण 2. ठीक आहे, b ची किंमत घेतली आपण 2. आणि c ची किंमत बघा, यामध्ये c ची किंमत घेणार आपण. c च्या जो एकटा अंक असतो त्याचा बाजूचा चिन्ह आहे तो सुद्धा घ्यायचं. तर c ची किंमत घेतली आपण -7. a b c च्या किमती लिहिल्या की सूत्र घ्यायचं लिहून. तर सूत्र काय आपलं, फॉर एक्झाम्पल आपल्याकडे सूत्र आहे ते घेऊ आपण लिहून. आपल्याकडे सूत्र आहे, आता बघा x स्वतःहून आपण x घेऊ लागलो, आता इथे m घेणार. मग m बरोबर सुरुवात वजा पासून होते, वजा b अधिक किंवा वजा आणि वर्गमुळामध्ये काय असतं रे, b वर्ग वजा 4ac भागिले 2a. ठीक आहे, हे तर आपलं सूत्र कंपल्सरी असणार आहे. मग यामध्ये b वर्ग वजा 4ac ची किंमत काढून घेऊ आपण. b वर्ग वजा 4ac यामध्ये बरोबर b किती आहे 2, 2 चा
वर्ग वजा 4 याची किंमत किती आहे 3 कंसामध्ये 3 गुणिले c ची किंमत किती आहे वजा 7 यामध्ये 2 चा वर्ग येणार 4 आणि वजा वजा गुणिले झाले अधिक 7 त्रिक 21 आणि 21 गुणिले 7 21 गुणिले 7 किती येते 21 गुणिले 7 करू पाडा येत असेल तर वेल अँड गुड एकदम भारी 7 1 7 आणि 7 2 14 147 21 गुणिले 7 सॉरी 4 त्रिकम 12 येते आपल्याकडे 12 गुणिले 7 असं घ्यायचं आहे इकडून 2 इकडून एक घ्यायचा इकडून 2 इकडून एक ठीक आहे तर 7 2 14 ला 4 घ्यायचा आहे इथं हातचा आला 1 7 1 7 आणि हातचा 1 8 84 इथं येणार आहे उत्तर आपलं मग आपण इथं काय घेणार अधिक 84 आणि 84 अधिक 4 किती भेटते 88 म्हणजे b वर्ग वजा 4 ac याची किंमत किती येणार आपल्याकडं 88 भेटणार आहे आता ही किंमत आपण सूत्रामध्ये टाकून देऊ शकतो मग इझी आपल्याला सोडवायला सोपं जाणार आहे मग काय करणार बघा बाहेर गणपती बाप्पाचे मस्त गाणे पण लागले होते बोलो गणपती बाप्पा मोरया चलो पुढचा क्वेश्चन टेन्शन लय नेले का रे बाबा वजा बी अधिक किंवा वजा याच्यामध्ये वर्गमुळात बघा काय किंमत काढली होती बी वर्ग वजा 4 ac ची 88 काढली होती हा क्वेश्चन बाकीच्या क्वेश्चन पेक्षा थोडासा वेगळा आहे यामध्ये आपल्याला 2 आणि याची किंमत किती काढलेली आपण 3 इथे घेतली 3 आता सॉरी बी ची पण किंमत टाकावी लागणार आहे आपल्याला बी ची किंमत किती टाकली होती आपण इथं 2 ठीक आहे आता हे 2 आहे तुम्ही डायरेक्ट कट पण करू शकता बरं का किंवा याचा गुणाकार करून अगोदर लिहू पण शकता मग काय घेऊ आपण वजा 2 अधिक किंवा वजा वर्गमुळामध्ये जे 88 येतं या 88 बाबा 4 ने भाग जाऊ शकतो म्हणजे 22 चौक 88 म्हणजे अवयव पाडायला सोपे जाणार आहे आपल्याला इथे घेतला आपण 22 गुणिले 4 22 चौक 88 आणि खाली बेत्रिक झाले 6 मग x बरोबर काय मिळणार सॉरी m आहे आपल्याकडे तर m बरोबर आता यामध्ये हे जे 4 आहे वर्गमुळामध्ये वर्गमुळाच्या बाहेर आलं तर त्या 4चं वर्गमूळ किती निघतंय 2 निघतं मग m बरोबर इथे येणार वजा 2 अधिक किंवा वजा आणि वर्गमुळाच्या बाहेर आले तर इथे झाले 2 आणि वर्गमुळामध्ये राहिले फक्त 22 आणि भागाकारामध्ये राहिले खाली 6 आता या ठिकाणी इथं पण 2 आहे इथं पण 2 आहे 2 काय निघणार कॉमन निघणार आहे म्हणजे कॉमन निघणार आपण बाहेर घेऊया 2 घेतला बाहेर कंसाच्या आणि बाकी उरलेलं कंसामध्ये टाकून देऊ मग आता इथं वजा आहे 2 घेतला बाहेर तर इथं काही नाही उरला म्हणजे इथं काय राहिला 1 राहिला मग इथं घेतला आपण वजा 1 हा अधिक किंवा वजा आणि वर्गमुळामध्ये काय आहे 22 आहे आणि याला भागिले काय आहे 6 आहे ठीक आहे याला भागिले 6 येतं किंवा याला आपण डायरेक्ट लिहू असं ठीक आहे जरा फिक्स तरीके से लिखेंगे इसको आपण वर्गमुळामध्ये 22 आणि भागिले 6 आता ही जी किंमत आपल्याला मिळालेली आहे याला तुम्ही 2 ने डायरेक्ट कट पण करू शकता बेत्रिक 6 हे कटलं इथं काय करणार आपण एका वेगळ्या कलरने लिहू आपण याला वेगळ्या कलरने जर लिहिलं तर काय येणार इथं बे आणि बेत्रिक 6 मग राहिलं काय आपल्याकडे ते परत लिहून घेऊ आपण तर काय राहिलं m बरोबर बघा वजा 1 अधिक किंवा वजा वर्गमुळामध्ये 22 छेदामध्ये 3 आता m च्या 2 किमती मिळणार आपल्याला काय मिळणार त्या 2 किमती m बरोबर वजा 1 अधिक वर्गमुळामध्ये 22/3 ही एक किंमत मिळणार किंवा और मध्ये m बरोबर पुढे काय मिळणार आपल्याला वजा 1 त्यानंतर वजा वर्गमुळामध्ये 22/3 ही एक किंमत आपल्याला मिळणार आहे अशा प्रकारे हा आपण प्रश्न इथं सोडवलेला आहे काहीच नाही फक्त इथं थोडंसं 88 चे एकदा अवयव पाळले ना थोडं सोपं जाते ते करायला म्हणून तसं केलं आपण ते तर हा प्रश्न होता तिसरा हा पण सोडवला याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता जरा बाजूला होतो मी चला झालंय का रे वजा 1 अधिक वर्गमुळात 22/3 झालंय चला पुढचा क्वेश्चन घ्यायचा प्रश्न 4 काही नाही एवढं जास्त हार्ड नाहीये सोडवून घेऊ आपण लगेचच झाला असेल तर ठीक आहे पुढचा क्वेश्चन घेऊ आपण प्रश्न क्रमांक 4 हा आहे आपल्याकडे 4था प्रश्न सर्वप्रथम यामध्ये एबीसीच्या किमती लिहायच्या हे तुम्हाला कंपल्सरी माहित आहे मग यामध्ये वरील समीकरणाची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c याच्याशी करून असं वाक्य लिहायचं आणि a ची किंमत घ्यायची a ची किंमत काय आहे 5 आहे ती मी इथं लिहून टाकले नंतर b ची किंमत काय येणार वजा 4 आहे m च्या बाजूला जो अंक तो b ची किंमत आणि c ची किंमत काय आहे वजा 2 यामध्ये हे अंक आपण लिहून घेतले ठीक आहे a ची b ची c ची किंमत लिहिली की आपल्याला माहित आहे सूत्र पद्धतीने सोडवायचं म्हणल्यावर आपण काय करू अगोदर सूत्र लिहून घेऊया सूत्र काय आपल्याकडे m बरोबर वजा b अधिक किंवा वजा आणि वर्गमुळामध्ये काय असतं रे b वर्ग वजा 4ac भागिले 2a
मग यामध्ये अगोदर तर आपण बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढू, सी राहिलं इथं, ठीक आहे. तर बी वर्ग वजा 4ac ची किंमत घ्यायची काढून, मग काय करणार, बी वर्ग वजा 4ac बरोबर बी चा वर्ग, बी किती आहे वजा 4 चा वर्ग करा वजा 4 आणि गुणिले ए ची किंमत आहे आपल्याकडे 5 कंसात टाकू गुणिले सी ची किंमत आहे आपल्याकडे वजा 2, यानंतर 4 चा वर्ग 16 आणि हा वजा वजा गुणले झाले अधिक 4 पंचे 20 आणि 20 गुणले 2 20 एक 20 20 दोन्ही 40, मग टोटल बेरीज किती आली आपल्याकडे 56, ठीक आहे. आपण म्हणतो ना तुझ्यासारखे 56 बघितले रे, ठीक आहे. इथं आपल्याला 6च गणित बघायचे 56 नाही बघायचे, ठीक आहे. तर बी वर्ग वजा 4ac याची किंमत आपल्याकडे किती मिळाली 56. मग जी मिळालेली किंमत आहे पुट करायची आपल्या समीकरणामध्ये, मग काय करणार m बरोबर वजा b ची किंमत किती काढली आहे आपण बघा इथं वजा 4 ती घेतली, त्यानंतर अधिक किंवा वजा वर्गमुळामध्ये b वर्ग वजा 4ac याची किंमत किती काढली आपण 56 काढली, तू घेतली आपण 56, पुढं भागाकारामध्ये 2 गुणिले ए ची किंमत किती काढली आपण 5 ती घेतली. आता m बरोबर काय येणार, मग आता वजा वजा बघा कंसाच्या बाहेर वजा कंसाच्या आत वजा 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 गुणले झाले अधिक, मग इथं फक्त राहिला 4 अधिक किंवा वजा या 56 चे पण आपण अवयव पाडतो, 56 ला 4 ने भाग जाणार आहे तर 14 चौक 56, ठीक आहे. इथं घेतले आपण वर्गमुळामध्ये 14 गुणिले 4 भागिले 2 पंचे 10, त्यानंतर m बरोबर काय येणार आहे बघा इथं 4 चा जो वर्गमूळ आहे तो, किंवा ह्याला भाग देऊया आपण सगळ्यात अगोदर काय करू भाग देऊ म्हणजे जरा सोपं जाणार आहे. इथं काय केलं आपण 2 दोन्ही 4 आणि 2 पंचे 10 हा भाग दिला, राहिलं काय ते लिहून घेऊ आपण. आता काय राहिलं इथं 2 राहिले, 2 अधिक किंवा वजा वर्गमुळामध्ये जे आपल्याकडे 14 गुणिले 2 होतं, ठीक आहे. याच्यामधले 4 वर्गमुळामध्ये आहेत का नाही ते वर्गमुळाच्या बाहेर आले तर ते किती मिळालं 4 चं वर्गमूळ 2 आणि वर्गमुळामध्ये राहिलं काय फक्त 14 राहिलं, भागाकारामध्ये 5 राहिले. त्यामध्ये आता इथं 2 आहे इथं 2 आहे, ते 2 आपण कॉमन काढून घेऊया. मग कॉमन काढलं की काय राहते आपल्याला माहित आहे, हे आले बाहेर कंसाच्या मधात काय राहिलं, मग इथं काय नाही म्हणजे 1 होता, ते लिहायची बी गरज नाही, पण आपल्याला अधिक किंवा वजा वर्गमुळात 14 भेटणार आहे आपल्याला, ठीक आहे. डायरेक्ट मग इथं अधिक किंवा वजा वर्गमुळामध्ये 14 असं भेटणार आहे इथं. आता इथं काय नाही म्हणजे 1 आहे तो आपण म्हणजे नाही लिहिलं तरी चालेल, किंवा आली पण वजाची संख्या नाही म्हणून लिहायची काय गरज पडणार नाही. आणि खाली भागाकारामध्ये काय आहे 5, मग आपल्याला इथं समीकरणाच्या 2 किमती मिळणार. काय मिळणार m बरोबर 2 अधिक वर्गमुळामध्ये 14/5 एक किंमत मिळाली, त्याचबरोबर m बरोबर दुसरी किंमत मिळणार आहे आपल्याकडं 2 वजा वर्गमुळामध्ये 14 भागिले 5, या 2 किमती इथं आपल्याला मिळालेल्या आहेत, ठीक आहे. m च्या आपल्याला इथं 2 किमती मिळालेल्या आहेत, ठीक आहे. या किमती आपण काढल्या, अशा प्रकारे समीकरण 5 किती 4 हे पण इथं सोडवलं. याचा पण हवा तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता विद्यार्थी मित्रों. हम जरा बाजू में हो जाते हैं. चला 5वा प्रश्न झालेला आहे, कितवा हा 4था झालाय, 5वा पण लगेचच घेणार आहोत आपण इथं, ठीक है. झालंय का रे हा, चलो आगे का क्वेश्चन लेते हैं. अभी 5वां क्वेश्चन काय आहे बघा, यामध्ये स्क्रीनवरती दिसत आहे 5वां क्वेश्चन सबसे अलग सबके हटके. यामध्ये तुम्हाला छेदामध्ये y दिसत असेल, सॉरी 3 दिसत असेल, तर छेदातले 3 कट करण्यासाठी आपल्याला पूर्ण समीकरणाला 3 ने गुणावं लागणार आहे. मग इथं समीकरणाला सगळीकडे 3 ने गुणलं तर आन्सर आपल्याला काय भेटणार आहे, टू मच इंटरेस्टिंग. बघा 3 सॉरी y वर्गाला 3 ने गुणलं तर भेटणार आपल्याला 3y वर्ग, त्यानंतर अधिक ह्या ठिकाणी 1/3 किंवा अगोदर काय करू गुणून घेऊ आपण. या ठिकाणी काय येणार होतं माहिती आहे का, असं इकडे फॉर एक्झाम्पल करून दाखवतो 3 गुणिले y वर्ग, त्यानंतर अधिक 3 गुणिले 1/3 y आणि बरोबर 2 गुणिले 3, ठीक आहे. याचं काय भेटणार आहे आपल्याला माहिती आहे का, 3 गुणिले y 3y चा वर्ग, नंतर अधिक हे 3 3 कटले राहिलं फक्त काय y बरोबर बेतरिक 6. आता अधिक 6 इकडून काय होणार आहे तर वजा 6 म्हणजे 3y चा वर्ग अधिक y वजा 6 बरोबर 0. हे समीकरण भेटणार आहे बघा आपल्याला, कळलं का कैसा किया तो. तर आ प्रकारे इथं सोडून डायरेक्ट आपण समीकरण लिहूया. मग इथं काय भेटणार आहे आपल्याला, इथं फक्त y भेटणार आहे, इथं घेतला आपण y बरोबर बेतरिक 6 भेटणार आहे. हे 6 अधिक आहेत बरोबर चिन्हाच्या इकडून काय होणार तर वजा, म्हणजे इथे भेटेल आपल्याला 3y चा वर्ग अधिक y वजा 6 बरोबर 0.
या समीकरणाला आपण सामान्य रूपामध्ये केलं. आता याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे का, एबीसीच्या किमती लिहून घ्यायच्या. इकडचा थोडा पॉज करतो मी. आता याच्यामध्ये एबीसीच्या किमती लिहायच्यात आपल्याला. मग एबीसीच्या किमती लिहिताना काय करतो आपण, जो वाय वर्ग आहे त्याच्या बाजूचा अंक ए चा किंमत असणार आहे. ए बरोबर काय भेटणार मग आपल्याला 3 भेटणार. नंतर बी बरोबर काय भेटणार आहे आपल्याला, आता बघा वायच्या बाजूला काय नाही म्हणजे 1 आहे, म्हणून बी ची किंमत काय घेतली आपण 1 घेतली. आणि सी ची किंमत काय येणार मग इथं -6 जी आहे ती आपल्याकडे सी याची किंमत असणार आहे. ए बी सी याच्या किमती मिळाल्या आपल्याला. मग आपल्याला माहित आहे आपल्याकडे समीकरण सोडवण्यासाठी सूत्र जे आहे ते सूत्र आपण घेऊया. मग काय येणार, y बरोबर -b अधिक किंवा वजा आणि वर्गमुळामध्ये आपल्याला माहित आहे काय आहे, वर्गमुळामध्ये b वर्ग वजा 4ac भागिले 2a. मग b वर्ग वजा 4ac याची किंमत काढून घेऊ आपण. मग b वर्ग वजा 4ac बरोबर b किती आहे 1 चा वर्ग केला आपण. त्यानंतर वजा 4 घेतले गुणिले a ची किंमत घेतली 3 गुणिले c ची किंमत घेतली -6 बराबर. बघा 1 चा वर्ग 1 वजा वजा गुणिले अधिक 4 त्रिकम 12 12 पंचे 60 12 संग 72 ठीक आहे 72. आणि यामध्ये 72 अधिक 1 भेटले आपल्याला 73. तर 73 ही आपल्याला किंमत मिळाली b वर्ग वजा 4ac ठीक आहे. याची किंमत आपल्याला मिळाली आहे 73. ही जे मिळालेली 73 किंमत आहे पुट डाऊन करायची आपल्या समीकरणामध्ये ठेवून द्यायची. मग आपल्याकडे समीकरण काय आहे, y बरोबर वजाला वजा b ची किंमत किती काढलेली आहे 1, त्यानंतर अधिक किंवा वजा आणि वर्गमुळामध्ये किती टाकणार आहे तुम्ही 73 टाकणार आहेत भागिले 2 गुणिले a ची किंमत किती काढली होती आपण 3 काढली होती. मग यामध्ये वजा, आता वर्गमुळामध्ये 73 येतं त्याचा काय अवयव पडत नाही तो तसेच ठेवणार आपण. मग यामध्ये काय घेणार आपण -1 अधिक किंवा वजा वर्गमुळामध्ये 73 आणि बेत्रिक खाली लिहिणार आपण 6. आता याच्या आपल्याला y च्या 2 किमती मिळणार आहेत. त्या 2 किमती कुठल्या, y बरोबर -1 अधिक वर्गमुळामध्ये 73/6 किंवा दुसरी किंमत भेटते आपल्याला y बरोबर -1 वजा वर्गमुळामध्ये 73/6. अशा प्रकारे आपल्याला y च्या 2 किमती मिळतात. बघा एकदम सिंपल होतं परव, जास्त काय हार्ड नव्हते समीकरण. अरे यार हे तो थोडा मसला हो गया यहाँ पे ठीक है. इथे काय 6 होते, हा हे समीकरण आपल्याला मिळालं. अशा प्रकारे आपल्याला 2 समीकरण इथे मिळाले. हा जो प्रश्न 5वा होता तो पण काय एवढा हार्ड नव्हता, फक्त याला आपल्याला 3 न भाग देऊन कट करायचं होतं. समजला, स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर जरा पुढचं गणित बघूया आपण. चला झालं का रे हे, ठीक आहे. चला पुढचं समीकरण सोडवू आपण. 6वं समीकरण या प्रश्न दुसऱ्यातलं शेवटचं असणार आहे. याच्या नंतर हा जो 6वा प्रश्न आहे हा पण काय जास्त हार्ड नाही पोरं, एकदम सिंपल असणार आहे, सोडवूया आपण. टेंशन लेने का नहीं, जब तक प्रमोद सर आपके साथ है फिर टेंशन लेने की क्या बात है. चलो वेल एंड गुड. चलो स्टुडंट्स, याच्या नंतर वरील समीकरणाची तुलना x वर्ग अधिक bx अधिक c याच्याशी करून हे वाक्य कंपल्सरी लिहायचं. आणि आता मी काय परत लिहित नाही, यामध्ये सरळ सरळ a ची किंमत लिहितो. a ची किंमत x वर्गाच्या बाजूला 5, त्यानंतर b ची किंमत लिहितो. b ची किंमत काय आहे 13 आहे ठीक आहे, 1 मेरा 1 13. आणि c ची किंमत काय असणार आहे 8 आहे. मग a b c याच्या किमती एकदा जर का आपण लिहिल्या की आपल्याला समीकरण सोडवायला सोपं. आपल्याला माहित आहे x आपल्याकडे समीकरणाचा अगोदर काय करू हे करून घेऊया. काय करू घेऊ समीकरण लिहून घेऊ. x बरोबर वजा b अधिक किंवा वजा वर्गमुळामध्ये काय आहे b वर्ग वजा 4ac आणि भागिले 2a. यामध्ये b वर्ग वजा 4ac ची किंमत काढू आपण. b वर्ग वजा 4ac बरोबर b ची किंमत काय आहे 13, 13 चा वर्ग वजा 4 गुणिले a ची किंमत किती आहे 5 गुणिले c ची किंमत किती आहे 8, त्यानंतर 13 चा वर्ग 169 आणि वजा 4 पंचे 20 आणि 20 8 4 पंचे 20 आणि 20 गुणिले 8 किती होते रे, जरा बताओ मुझे गौर से 160 ठीक आहे. तर 20 गुणिले 8 160, त्यामध्ये 169 मधून 160 गेले, राहिले फक्त 9. मग b वर्ग वजा 4ac याची किंमत मिळालेली आहे 9. मग आता आपल्याला समीकरणामध्ये किमती टाकून द्यायच्या. समीकरण इकडे बी लिहू शकता पण आपल्याला एवढ्या मध्ये जागा नाही पुरणार, पण डायरेक्ट आपण पलीकडेच लिहून घेऊया ठीक आहे. तर यामध्ये आपल्याला माहित आहे वजाला वजा b ची किंमत काढली आपण
13 यामध्ये अधिक किंवा वजा वर्गमुळामध्ये किती किंमत आहे 9 आहे ती दिली टाकून आणि भागाकारामध्ये 2 गुणिले a ची किंमत किती काढली आपण आता 5 काढलेली आहे। या ठिकाणी -13 जशाला तसे अधिक किंवा वजा वर्गमुळामध्ये 9 आता 9चा वर्गमूळ किती निघणार मग 3 निघणार भागिले 2 पंचे 10 तर आपल्याकडं x बरोबर बघा आता x बरोबर काय किमती मिळणार आता x च्या इथे आपल्याला दोन किमती मिळणार आहेत बघा x बरोबर -13 अधिक 3 भागिले 10 आणि किंवा दुसरी किंमत मिळते आपल्याला x बरोबर -13 3 भागिले 10 यामध्ये 13 अधिक 3 किती मिळणार आहे तर x बरोबर 13 आणि 3 किती झाले रे सॉरी वजाबाकी होणार विरुद्ध चिन्ह आले ना अधिक आणि वजा तर वेगळे चिन्ह येतात वजाबाकी 10 मधून 13 मधून 3 गेले राहिले 10 वजा 10 भागिले 10 x बरोबर 10 1 10 म्हणजे -1 किंमत मिळाली x ची। त्याच नंतर और त्यामध्ये x बरोबर बघा वजा वजा बेरीज झाली -16 भागिले 10 आणि और मध्ये ठीक आहे और किंवा म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये तर 2 पंचे 10 आणि 2 आठे 16 तर -8/5 ही एक किंमत आपल्याला इथं मिळालेली आहे कशाची मिळाली आहे x ची किंमत मिळाली आहे ठीक आहे x बरोबर -8/5 ही किंमत मिळाली। अशा प्रकारे प्रश्न दुसऱ्यातला 6वा पण सोडवला आपण। विद्यार्थी मित्र समजत असेल तर प्लीज थम्स अप करा लाईक करा व्हिडिओला। एक शेवटचा प्रश्न राहिलेला आहे तो एकदा सोडून घेऊया आपण करते पूर्ण करायचा तो झाला की आपल्याला हाचा स्क्रीनशॉट घ्यायचा तर घ्या बरं जरा बाजूला होऊन जातो ठीक है हो गया चलो आगे का सवाल देखते हैं अभी। पुढचा प्रश्न शेवटचा आहे हा एक संपला की आपलं समीकरण संपते काय सांगले बघा x वर्ग अधिक 2 वर्गमुळात 3 अधिक 3 बरोबर 0 हे वर्ग समीकरण सूत्राचा वापर करून खालील प्रवाह आकृती दिलेल्या माहितीच्या आधारे रे 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 भाई रे भाई अबे सगळं कट होऊन गेलं की पोरो टेन्शन नका घेऊ डबल चालू करू थारो भाई इधर है अभी। हा आपला प्रश्न किती होता 10वा होता हा प्रश्न चालू होता ठीक आहे। यामध्ये काय होतं की प्रवाहामध्ये दिले त्या प्रकारे समीकरण सोडवायचं आहे म्हणजे प्रवाह आकृतीच्या साहाय्याने आपल्याला समीकरण सोडवायचं आहे। तर यामध्ये काय करायचंय आपल्याला सगळ्यात अगोदर x वर्ग अधिक 2 वर्गमुळात 3x अधिक 3 बरोबर 0 ची तुलना x वर्ग अधिक bx अधिक c याच्याशी करून हे वाक्यात आपण कंपल्सरी लिहित होतो याच्याच a b c च्या किमती ठरवायच्या। मग याची किंमत काय येणार आहे आपल्याकडे समीकरणामध्ये बघा समीकरण लिहितो अगोदर मी x वर्ग अधिक 2 वर्गमुळामध्ये 3x अधिक 3 बरोबर 0 याची तुलना याच्या सोबत करून याची किंमत काय येणार आहे आपल्याकडे तर याची किंमत भेटते बघा आपल्याला x वर्गाच्या बाजूला काय नाही म्हणून 1 नंतर x च्या बाजूला काय आहे ती b ची किंमत असणार आहे x च्या बाजूला काय आहे 2 वर्गमुळामध्ये 3 आहे ही भेटली आपल्याला b ची किंमत नंतर आपल्याला भेटते c ची किंमत c ची किंमत म्हणजे अकेला इंसान अकेला आदमी ठीक आहे म्हणजे एकटा अंक स्थिर अंक हे abc च्या किमती काढल्या। त्यानंतर आपल्याला b वर्ग वजा 4ac याची किंमत काढायची मग मी इथे घेतलं b वर्ग वजा 4ac बरोबर b चा वर्ग म्हणजेच काय 2 वर्गमुळामध्ये 3 याचा वर्ग वजा 4 a ची किंमत किती आहे a ची किंमत आहे 1 टाकला आपण 1 गुणिले b ची किंमत किती आहे सॉरी c ची किंमत किती आहे 3 इज दॅट क्लिअर गाइस बघा इथपर्यंत आलो आपण आता 2 चा वर्ग किती 4 आणि वर्गमुळात 3 चा वर्ग किती 3 गुणिले 3 त्यानंतर वजा 4 गुणिले 1 4 1 4 आणि 4 त्रिकम 12 त्यानंतर 4 गुणिले 3 4 त्रिकम 12 वजा 12 म्हणजेच आपल्याला भेटणार आहे 0 इथं b वर्ग वजा 4ac याची किंमत किती मिळालेली आहे याची किंमत मिळाली आपल्याला 0 ठीक आहे। तर 0 किंमत मिळालेली सूत्रामध्ये टाकून द्यायची काय सांगले समीकरण सोडवण्यासाठी सूत्र लिहा सूत्र आपल्याला माहित आहे सूत्र काय आपल्याकडं x बरोबर वजा b अधिक किंवा वजा वर्गमुळामध्ये b वर्ग वजा 4ac हे सूत्र आहे आणि भागिले 2 हे सूत्र लिहिलं सूत्रामध्ये किंमत टाकून द्यायची मग किंमत काय टाकायची आपल्याला x बरोबर वजा b ची किंमत किती आहे 2 वर्गमुळात 13 2 अधिक 2 वर्गमुळामध्ये 13 नाही रे सॉरी 3 आहे मग अधिक किंवा वजा त्यानंतर वर्गमुळामध्ये जे b वर्ग वजा 4ac आहे याची किंमत आपण 0 काढली होती याला आपण घेऊया इथे 0 आणि भागिले 2 गुणिले a याची किंमत किती आहे 1 आहे म्हणजे b1 b त्यानंतर x बरोबर वजा 2 वर्गमुळामध्ये 3 वजा 2 वर्गमुळामध्ये 3 भेटणार। आता अधिक 0 अधिक किंवा वजा जे आहे ते डायरेक्ट काय राहणारच नाही त्याच्यामध्ये आता शून्याचा वर्गमूळ शून्यच असणार आहे यात अधिक 0 केले काय वजा 0 केले राहिले तर तीच संख्या राहणार आहे ना म्हणून शेवटी समीकरणामध्ये खाली फक्त 2 राहणार आणि x ची किंमत 2 2 कटले तर राहणार काय बघा हा 2 2 ला आपण कट करूया
हे दोन कटले, हे दोन कटले, बे एक बे, बे एक बे. तर x ची किंमत काय राहणार मग आपल्याकडं, x बरोबर वजा वर्गमुळामध्ये 3 ही किंमत मिळणार आहे. आता ही किंमत आली संपले इथं, किंवा x मध्ये तुम्ही अजून डबल एकदा तीच किंमत लिहू शकता. और मध्ये बघा दोन मूळ असतात ना, यालाच तुम्ही x बरोबर वजा वर्गमुळामध्ये 3 असं दोनदा आपण लिहू शकता. अशा प्रकारे इथं आपला समीकरण वर्ग समीकरण हा जो प्रकरण होता यामधला सराव संच 2.4 आपण पूर्ण सोडवलेला आहे. विद्यार्थी मित्र, आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, मित्राला शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत थांबू आपण इथं. जय हिंद, जय भारत, जय परिवर्तन. ठीक आहे.